नमस्कार मित्रांनो. आज आपण बॉयलर ऑपरेशन इंजिनियर एक्झामसाठी लागणारे सिलेबस आणि स्टडी मटेरियलबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तरी वेळ न घालवता हा व्हिडिओ आपण चालू करू. मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट POE एक्झाममध्ये टोटल 3 पेपर असतात. त्या पहिला पेपर म्हणजे BT1 बॉयलर टेक्नॉलॉजी 1, दुसरा पेपर असतो हा BT2 बॉयलर टेक्नॉलॉजी 2 आणि तिसरा पेपर असतो हा ड्रॉइंगचा असतो. या 3 पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 मार्क पाडावे लागतात. त्यानंतरच तुम्हाला ओरलसाठी बोलवले जाते. तर आता BT1 आणि BT2 आणि ड्रॉइंगसाठी लागणारा सिलेबस आपण खालीलप्रमाणे बघू. BT1मध्ये तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन विचारले जातात. ते म्हणजे एरिया, व्हॉल्यूम, क्वांटिटी आणि वेट. हे क्वेश्चन तुम्हाला MCQ टाईपमध्ये विचारले जातात जास्त करून. पहिला जो क्वेश्चन असतो त्यामध्ये. दुसरं असतं ते तुम्हाला बॉयलर प्रिन्सिपल्स, टाईप ऑफ बॉयलर्स, त्याचे कॅल्क्युलेशन, इंडियन बॉयलर रेग्युलेशन व ह्याबद्दलचे क्वेश्चन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला बॉयलरचे पार्ट्स काय काय आहेत, जसं की इकोनोमायझर, APH, सुपर हीटर ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विथ नीट स्केच अँड डिस्क्रिप्शनमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बॉयलर ॲक्सेसरीज अँड माउंटिंग. हा क्वेश्चन तुम्हाला BT1, BT2 आणि ड्रॉइंगमध्येही तुम्हाला पडू शकतो. नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल लिहिण्यासाठी बॉयलर फीड पंप, फीड इंजेक्टर्स, त्याच्यानंतर फीडर्स, त्याच्यानंतर रिहीटर्स, त्याच्यानंतर फोर्स ड्राफ्ट म्हणजे काय, इंड्यूस ड्राफ्ट म्हणजे काय, त्याच्यानंतर बॅलन्स ड्राफ्ट म्हणजे काय, ह्या टाईपवरचे पण क्वेश्चन असू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला बॉयलरचे कॅल्क्युलेशन्स थोडेफार विचारले जातात. हा सिलेबस एवढा तुम्ही जर रेग्युलरली व्यवस्थित केला तर तुमचा BT1 हा क्लिअर होऊ शकतो. आता BOE एक्झाममध्ये सेकंड पेपर म्हणजे बॉयलर टेक्नॉलॉजी 2. बॉयलर टेक्नॉलॉजी 2मध्ये तुम्हाला बॉयलर लेआउट, बॉयलर फाउंडेशन, त्यानंतर इन्स्टॉलेशन ऑफ बॉयलर, चिमनी हाईट, इफिशियन्सी यावरचे क्वेश्चन मोस्टली विचारले जातात आणि यावर तुम्हाला कॅल्क्युलेशनही विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि प्रिन्सिपल, ऑल मेकॅनिकल स्टॉकर्स, पल्वरायझर फ्यूल सिस्टीम्स, ॲश हँडलिंग सिस्टीम, बगॅस हँडलिंग सिस्टीम्स यासारखे क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. हे तुम्हाला विथ नीट स्केच अँड डिस्क्रिप्शनमध्ये लिहावे लागतात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बॉयलर वॉटर केमिस्ट्री. हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यामध्ये तुम्हाला pH, TDS, हार्डनेस, त्याच्यानंतर पाण्यामध्ये लागणारे केमिकल्स याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला ह्याच्यात जाणून घ्यावे लागते. हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि यामध्ये मोस्टली तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन बॉयलर वॉटर केमिस्ट्रीवर विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला बॉयलर क्लिनिंग, हायड्रो टेस्ट, बॉयलर मेंटेनन्स आणि बॉयलरमध्ये होणारे प्रॉब्लेम्स म्हणजे जसं की ॲक्सिडेंट होणे, शुगर टेस्ट येणे यासारखे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिकल बेसवर विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट म्हणजे लास्ट जो बॉयलर क्वेश्चनमध्ये मोस्टली इम्पॉर्टंट विचारला जातो तो म्हणजे बॉयलर मटेरियल्स. बॉयलर मटेरियल आणि त्याची मेटलर्जी हे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. मी ह्याच्यात फक्त तुम्हाला सिलेबस मोजकाच दिलेला आहे जो इम्पॉर्टंट आहे. सर्व डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी माझ्या PPTमध्ये ॲड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो नोट डाऊन करू शकता. एक्झामचा शेवटचा पेपर म्हणजे ड्रॉइंगचा पेपर. ड्रॉइंगच्या पेपरमध्ये तुम्हाला मोस्टली सिम्बॉल्स, आयसोमेट्रिक, ऑर्थोमेट्रिक, त्याच्यानंतर बॉयलरला लागणारे लेआउट, बॉयलर माउंटिंग ॲक्सेसरीज विथ नीट स्केच ह्यावरचेच क्वेश्चन मोस्टली विचारले जातात. इतका सिलेबस जर ड्रॉइंगला तुम्ही डेली प्रॅक्टिसमधला केला तर तुमचा ड्रॉइंग पेपर निवांत सॉल्व्ह होऊ शकतो. आता आपण BOE एक्झामसाठी लागणारा सिलेबस बघितला, पण त्या सिलेबसचा स्टडी करण्यासाठी लागणारी पुस्तके बघू. आता BT1 आणि BT2साठी तुम्हाला जी पुस्तके लागणार आहेत ती खालीप्रमाणे दाखवली आहेत तुम्हाला PPTमध्ये. त्यामध्ये पहिलं आहे ते थर्मल इंजिनिअरिंग बाय RS खुर्मी आणि JK गुप्ता. हे बुक तुम्हाला कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या लायब्ररीमध्ये भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला MCQ, डिस्क्रिप्शन विथ नीट स्केच क्वेश्चन्स आणि तुमचे जे न्यूमरिकल्स आहेत ते सगळे ह्या पुस्तकामध्ये कवर केले जातात. त्याच्यानंतर थेरॉटिकलसाठी एक्सपोजर ऑफ बॉयलर बाय GS आगलावे हे पुस्तक तुम्ही थेरॉटिकलीसाठी यूज करू शकता. यांच्यात थेरॉटिकल एकदम बेस्ट दिलेले आहे. त्यानंतर पुस्तक आहे ते प्रॅक्टिकल बॉयलर ऑपरेशन इंजिनियर अँड पॉवर प्लांट
बाय AR मलिक हे पुस्तकसुद्धा तुम्हाला थेरॉटिकलसाठी एकदम बेस्ट आहे. आणि ड्रॉइंग पेपरसाठी तुम्हाला फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग बाय ND भट हे पुस्तक जर तुम्ही रेफर केला तर बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन ह्या पुस्तकामधलेच रिपीट झालेले असतात. त्यामुळं दुसरं पुस्तक वापरायची काही गरज नाही आहे. आणि शेवटचा जो POE एक्झाममधला मेन क्वेश्चन आहेत हे सगळे पुस्तकं तर आपण आता केलेत, अभ्यास केला. खरं लास्ट इयरचे 2011 पासून 2023 म्हणजे जी लास्टची एक्झाम झाली त्यापर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर्स आणि त्याचे सोल्युशन्स तुमच्याकडे असले पाहिजेत. हे तुम्हाला मोस्टली तुम्हाला इंटरनेटवर भेटून जातील. इतका अभ्यास केला तर BOE एक्झाम तुमची निवांतपैकी क्लिअर होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो.